येळकोट येळकोट जय मल्हार. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना करतो आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो. मित्रांनो, याआधी मी वंजारी, माळी, लिंगायत यांचा किती विधानसभावरती प्रभाव आहे आणि किती विधानसभावरती हे डिसाईड करू शकतात की कोण जिंकू शकतं आणि कोण हारू शकतं. आज या सिरीजमध्ये मी धनगर समाजाविषयी बोलणार आहे. होय मित्रांनो, एकतर राजकारण पवार, पाटील आणि देशमुख यांच्या वाड्यावरती झालं किंवा धनगर वाड्यावरती झालं. असं जे प्रस्थापित नेते याच्या आधी महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ते म्हणून जायचे, पण त्यांनी खरंच धनगर वाड्यावरून राजकारण चालवलं का? धनगरांना तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती संधी त्यांनी दिली का? हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना झालेली नाही, म्हणजे भारतामध्येच झाली नाही. 1931 नंतर जसं म्हणतं की जातीय जनगणना झालेली नाही, पण एक अंदाज लागतो की कुठे किती मोठ्या प्रमाणावरती कोणती जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपण जातीचं समीकरण जर बघितलं की कोणत्या भागामध्ये कोणती जात किती टक्के आहे, तर आपल्याला मराठा प्लस कुंभी हा सगळ्यात मोठा समाज, जसं आपण म्हटलं जातं की मराठा 35% आहे. पण मित्रांनो, ही फॅक्ट किती याला चॅलेंज तुम्ही करू शकता, कारण की विदर्भातील बहुतांश मराठा समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलेला आहे. त्यामुळे मराठा प्लस कुंभी ही सगळ्यात मोठी पॉप्युलेशन आहे. त्या खालोखाल जर कोणत्या जातीचं प्रमाण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल तर ते आहे धनगर मित्रांनो. यामुळेच तुम्हाला माहिती असेल की का बरं गोपीनाथ मुंडे साहेबांनी माधव हा पॅटर्न बनवला होता, म्हणजेच माळी, धनगर, वंजारी. का बरं आता बीजेपी माधवली पॅटर्नवरती काम करतात, म्हणजेच माधव, माळी, धनगर, वंजारी आणि लिंगायत. आणि का बरं मनोज जरांगे पाटील मध या समीकरणाबद्दल बोलले, म्हणजेच मराठा आणि धनगर. होय मित्रांनो, मराठा आणि धनगर जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक झाले तर हे अनबिटेबल कॉम्बिनेशन बनतं, कारण की त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले मुस्लिम मतं हे सुद्धा त्याच्याबरोबर जॉईन होतात आणि हे अनबिटेबल कॉम्बिनेशन बनतं. मित्रांनो, एवढी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची ताकद आहे. आज मी तुम्हाला आकडा देतोय की जवळपास 100 विधानसभावरती धनगर हा जातीचा फॅक्टर इम्पॉर्टंट ठरतो. म्हणजेच धनगर त्यातले 100 विधानसभा महाराष्ट्रातले अशा आहेत जिथे विनिंग किंवा लुझिंग हे डिसाईड करू शकतं. त्यांची पॉवर आणि त्यांची क्वांटिटी किंवा त्यांचं प्रमाण, मतदाधिक्य तेवढं प्रमाणावरती त्या भागामध्ये आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जवळपास 50 ते 60 विधानसभा अशा आहेत जिथे जर धनगर उमेदवार दिला तर नक्कीच तिथे फक्त धनगरच डिसाईड करतील. आणि धनगराला जर वोट दिलं तर तिथे फक्त धनगर डिसाईड करतील की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते 50 ते 60 आमदार कोण घडेल. 78 विधानसभेवरती डायरेक्ट धनगर डिसाईड करतील की कोण जिंकेल किंवा कोण हरेल. मित्रांनो, मी तुम्हाला आकडे सांगतोय तर तुम्हाला असं का वाटतं की धनगर समाज जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि धनगरांची ताकद जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढी आहे तर धनगरांचे आमदार आहे तरी किती? होय मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण राजकारणाचा इतिहास काढला किंवा इलेक्शन्सचा इतिहास काढला तर 25 ते 30 आमदार फक्त धनगर समाजाचे आतापर्यंत निवडून गेलेत. आतापर्यंत फक्त एक धनगर समाजाचा खासदार हा लोकसभेवरती निवडून गेला आहे. हो मित्रांनो, हे आश्चर्य आहे, पण हे कडू सत्य आहे. धनगर समाज जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्यांचा हिस्सा भेटलेला नाही. प्रस्थापित जे नेतृत्व याच्या आधी होऊन गेलं, जे प्रस्थापित नेतृत्व चालवतात आणि सांगतात की महाराष्ट्र आम्ही चालवतो, ते नेते म्हणायचे तसंही की एक तर राजकारण पवार, देशमुख किंवा पाटील यांच्या वाड्यावरून चालन किंवा धनगर वाड्यावरून चालन, पण त्या धनगरांना नेहमी इग्नोर करण्यात आलं. त्या धनगरांना नेहमी राजकारणातून संधी देण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. मित्रांनो, आज आपण जर धनगराचा विचार केला, धनगर समाजाचा विचार केला तर प्रामुख्याने धनगर समाजामध्ये एकूण 26 पोटजाती जवळपास आहेत. त्यातल्या पोटजातींचा जर उल्लेख केला तर मेंढे, शेंडे, त्यानंतर शेगर, समगर आणि बांड्या अशा प्रकारच्या जाती, म्हणजे सबजाती धनगर समाजामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. त्याला पोटजाती आपण सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, आज आपण धनगर समाजाचे इम्पॅक्ट आणि जिल्ह्यानी वाईज, म्हणजेच कोणत्या मतदारसंघामध्ये किती धनगरांचं मतदान आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती धनगर तिथे इम्पॅक्ट टाकू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू. तर सगळ्यात पहिले सुरुवात करू पुणे, शिक्षणाचं माहेरघर पुणे या जिल्ह्यापासून. तर पुण्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आहे, त्यामुळे बारामती किंवा माढा यामध्ये महादेव जानकर हे आपल्या बाजूने यावे यासाठी शरद पवार हे शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, पण देवेंद्र फडणवीस त्यांना उडून घेऊन गेले. आणि ज्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं जातीचं वातावरण हे तयार झालं आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये
हे जातीचे व्हिडिओ करणं खरं चांगलं वाटत नाही, कारण की महाराष्ट्राला जो पुरोगामी इतिहास लाभलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या इतिहासात आपण आज जातीची गोष्ट करतोय। पण मित्रांनो, इंडिया असो, भारत असो किंवा कुठलेही महाराष्ट्र राज्य असो, कुठे जात ऐसी चीज है वो कभी जाती नहीं। इंडियन पीपल डोंट कास्ट देअर वोट, दे वोट देअर कास्ट, असं आपण म्हणतो की माणूस हा जातीसाठी माती खाण्यासाठी पण तयार असतो। त्यामुळे आज आपण वेगवेगळ्या जातीवरती बोलतोय, वेगवेगळ्या जातींचे इम्पॅक्ट किती आहे याच्यावरती बोलतोय। आणि मनोज जरांगे पाटील हे जे उडून सुडून कुणालाही पाडण्याची गोष्ट करतात की याला पाडू त्याला पाडू, तुम्हाला जागा दाखवून देऊ, तुम्हाला जागा दाखवून देऊ, त्यामुळे ह्या ज्या बाकी कास्ट ओबीसी जे पोलरायझेशन होत आहे ते यांना यांच्या ताकदीच म्हणजे यांना यांचं उपद्रव मूल्य किती आहे हे सुद्धा या गोष्टीतून माहिती पडू शकतं। त्यामुळे आज धनगर समाजाविषयी आपण बोलतोय। येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी SC ST यांच्या वोट्सबद्दल सुद्धा बोलणार आहे, मुस्लिम पॉप्युलेशनबद्दल पण बोलेल, मराठा पॉप्युलेशनबद्दल पण बोलेल की मराठा समाज हा किती जागेवरती प्रभावी ठरू शकतो। पण आज विषय हा धनगरांचा आहे। तर मित्रांनो, आपण सुरू करतोय विषय पुणे या जिल्ह्यापासून। तर पुणे जिल्ह्यामध्ये बारामती या मतदारसंघामध्ये जवळपास 60 ते 70 हजार फक्त धनगर मतदान आहे। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 2014च्या निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी अक्षरशः सुप्रियाताई सुळे यांना घाम फोडला होता आणि फक्त 70,000 मतांनी सुप्रियाताई सुळे यांचा विजय झाला होता। आणि तो विजय पण याच्यामुळे झाला होता की कब्बशी या सीटवर, कब्बशी की शिट्टी या सिंबॉलवरती महादेव जानकर तेव्हा लढले होते। ते जर कमळ या चिन्हावरती लढले असते तर 2014 मध्येच बारामतीचा किल्ला महायुतीने फतेह केला असता। होय मित्रांनो, फक्त आणि फक्त 70,000 मतांनी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता। आणि असं म्हटलं जातं की शरदचंद्र पवार साहेबांना 2014 मध्ये 125 सभा ह्या फक्त आणि फक्त बारामतीमध्ये घ्याव्या लागल्या होत्या, तेवढी म्हणत त्यांना आता पण या निवडणुकीमध्ये सुद्धा करावं लागली नाही। तर धनगरांचा प्रभाव हा बारामतीमध्ये किती आहे हे आपल्याला दिसून पडतं। जवळपास 70,000 मतं हे धनगर समाजाचे बारामतीमध्ये आहेत। त्यानंतर इंदापूरमध्ये जवळपास 80 ते 90,000 मतं। मित्रांनो, एवढ्या मतांवरती एक आमदार निवडून येतो। म्हणजे धनगरांचा उमेदवार जर भेटला आणि धनगराला मतदान जर केलं आणि त्याच्यासोबत जर बाकी जसं माळी समाज काही पॉकेट्समध्ये खूप स्ट्रॉंग आहे, तिथे जर माळी समाज त्यांना जाऊन मिळाला तर हे अनबिटेबल कॉम्बिनेशन होतं। हे अनबिटेबल कॉम्बिनेशन मित्रांनो, इंदापूरमध्ये 80 ते 90,000 हा धनगर समाज आहे। त्यानंतर दौंड असेल, शिरूर असेल, भोरमध्ये जवळपास 42 ते 45,000 हा धनगर समाज तिथे आहे। त्यानंतर माळशिरसमध्ये 1,00,000 मतदान धनगर समाजाचा आहे मित्रांनो। माळशिरस, हो, तरी पण माळशिरसमध्ये धनगर समाजाचा आमदार नाही। आता आपण विचार करू की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर धनगर मतदान आहे तर धनगरांचे आमदार का नाही? कारण की मित्रांनो, वेगवेगळ्या भागामध्ये धनगर हे प्रस्थापित नेत्यांशी मिळून राजकारण केलं। त्यांनी कधी राजकारणासाठी अग्रेसिव्ह भूमिका मांडली नाही आणि राजकारणामध्ये आपली सुद्धा एक विशिष्ट भूमिका असावी याच्यासाठी हा समाज कधीही आग्रही राहिला नाही। त्यामुळे धनगर समाजाचे खूप कमी नेते आपल्याला पाहायला मिळतात। जसं जर महाराष्ट्राच्या राजकारणात जर आपण बघितलं तर महादेव जानकर असतील, राम शिंदे असतील, गोपीचंद पडळकर असतील आणि 2-3 दुसऱ्या पार्ट्यांमध्ये असतील, पण जे काही मुख्य नेते आहेत ते सध्या बीजेपीकडे आहे। आणि मेन पाळ्याच्या पोटी एक वाघ जन्मला, ते लक्ष्मण हाके सध्या ओबीसी आरक्षण बचाव याच्यासाठी आंदोलन करतात, मोर्चे करतात, हे आपल्या सगळ्यांनी बघितलं। त्यानंतर मित्रांनो, आपण सोलापूर या जिल्ह्याबद्दल बोलू। सोलापूर लोकसभेमध्ये जवळपास 10 विधानसभा येतात। त्या 10 विधानसभेपैकी जवळपास 8 ते 7 विधानसभा आहे जिथे धनगर फॅक्टर हा खूप महत्त्वाचा ठरतो। त्यातली पहिली विधानसभा म्हणजे दक्षिण सोलापूर, सेकंड पंढरपूर मंगळवेढेमध्ये मित्रांनो 95,000 ते 1,00,000 पर्यंत मतदान हे धनगर समाजाचं आहे। याला तुम्ही चॅलेंज करू शकता। आणि जर माझ्या फॅक्ट्स आणि फिगर्समध्ये जर काही कमी जास्त गोष्टी होत असतील तर तुम्ही प्लीज त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की नाही या भागामध्ये एवढं मतदान नसून या भागामध्ये जास्त मतदान आहे किंवा कमी मतदान आहे। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या गोष्टी सांगू शकता मित्रांनो। तर पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी 95,000 मतदान धनगर समाजाचं। सांगोला इथे 1,00,000 मतदान मित्रांनो। विचार करा, सांगोला इथे 1,00,000 मतदान आहे। तुम्ही ह्या गोष्टी परत म्हणू शकता की लोकसभेमध्ये मग हा समाज कुठे गेला होता? मित्रांनो, लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ध्रुवीकरण मराठा समाजाचं होईल हे धनगर किंवा ओबीसी या बाकी समाजाला वाटलं नाही। त्यामुळे ज्या प्रस्थापितांमागे धनगर समाज असेल किंवा बाकी ओबीसी समाज असेल तो उभा होता, तो त्या प्रस्थापितांसोबत गेला। आणि त्यामुळे पण जसे जसे दिवस जवळ चालले किंवा लोकसभा झाली आणि जशा प्रकारची हुमरी भाषा मनोज जरांगे पाटील करून राहिले, त्यानंतर जे ओबीसीचं पोलरायझेशन होत आहे तर हे पोलरायझेशन महायुतीच्या पथ्य पडणार आहे। आणि महाविकास आघाडीला खरंच महाविकास आघाडी जे बालेकिल्ले समजले जातात किंवा जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचे मूळ हलवण्याचं काम हा धनगर समाज या महाराष्ट्र राजकारणामध्ये करू शकतो मित्रांनो। तिसरा मतदारसंघ म्हणजे माळशिरस 1,00,000, त्यानंतर करमाळा 80 ते 90,000 मतदान करमाळ्यामध्ये धनगर समाजाचं आहे मित्रांनो। त्यानंतर माढामध्ये जवळपास 60 ते 65,000 मतदान हे माढा मतदारसंघात सुद्धा
धनगर समाजाचा आहे। तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या म्हणजे 2024च्या लोकसभेच्या आधी शरदचंद्र पवार साहेब माढ्यामधून महादेव जानकर यांना तिकीट देऊ इच्छित होते, पण महादेव जानकर हे महायुतीच्या गळाशी लागले आणि त्यांना परभणी इथून तिकीट देण्यात आलं। पण परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाने त्यांच्या अगेन्स्ट वोट केलं, त्यामुळे महादेव जानकर यांचा पराभव झाला। आणि महादेव जानकरांना पाडण्यासाठी धनगर बांधवांनो लक्षात घ्या, महादेव जानकर एक धनगर नेत्याला पाडण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हमरी तुमरीची भाषा आणि अटीतटीचा जातीवाद तिथे घडवून आणला। तो धनगर समाजाने बघितलाय, त्यामुळे धनगर समाज आता या विधानसभेमध्ये काय करतो हे आपल्याला बघावं लागेल। त्यानंतर आपण बोलू मित्रांनो बीडबद्दल। मराठवाड्यामध्ये जे जिल्हे येतात तर बीडबद्दल बोलू तर बीडमध्ये जवळपास माजलगावमध्ये 70 ते 80 हजार मतदान हे धनगर समाजाचं आहे। त्यानंतर गेवराईमध्ये 72,000 मतदान। होय मित्रांनो, असं समजलं जातं की गेवराईमध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, मराठा समाज आहे। मराठा समाज आहे नक्कीच, वंजारी समाज पण तिथे असेल, पण मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज जवळपास 70 ते 72,000 मतं हे धनगर समाजाचे गेवराईमध्ये आहे। त्यानंतर घनसावंगी इथे 80,000 मतदान मित्रांनो। होय, घनसावंगी इथे 80,000 मतदान हे धनगर समाजाचं आहे। त्यानंतर नांदेडमध्ये मुखेड, नांदेडच्या मुखेडमध्ये जर आपण बघितलं जवळपास 1 लाख प्लस मतदार हे धनगर समाजाचा आहे। परभणीमध्ये गंगाखेडमध्ये वंजारी समाजही मोठ्या प्रमाणावरती आहे, पण त्याच्यासोबत जर धनगर समाज हा जुळला गेला आणि माळी समाज जर जुळला गेला तर तिथे इमॅजिनही कोणी करू शकत नाही की दुसरा कोणी उमेदवार निवडून येईल। गंगाखेडमध्ये जवळपास 1 लाख मतदार हे धनगर समाजाचा आहे। त्यानंतर लातूरमध्ये अहमदपूर असेल, औसा असेल, निलंगा असेल, इथे मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आहे। त्यानंतर धाराशिवमध्ये मूग असेल, पारंदा असेल, वाशी असेल, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आपल्याला आढळतो मित्रांनो। त्यानंतर आता आपण येऊ सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती धनगर समाजाचा प्रेझेन्स आपल्याला पाहायला मिळतो। तर सांगलीमध्ये जवळपास 8 मतदारसंघ आहेत, त्यातला पहिला मतदारसंघ जतमध्ये जवळपास 1 लाख मतदान आपल्याला धनगर समाजाला पाहायला मिळतात मित्रांनो, 1 लाख मतदान। त्यानंतर कवठीमंका, त्यानंतर कवठीमंकामध्ये जवळपास 60 गावाचे सरपंच हे धनगर समाजाचे आहेत मित्रांनो। 60 गावाचे सरपंच धनगर समाजाचे आहेत, म्हणजे एका गावची पॉप्युलेशन जवळपास 3 ते 4 हजार पॉप्युलेशन राहते। 60 गावची पॉप्युलेशन म्हणजे तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणावरती धनगर समाजाचं मतदान तिथे आहे। तरी पण धनगर समाजाचा आमदार तिथे नाही, धनगर समाजाचा खासदार तिथे नाही, कारण की धनगर समाजाला जो प्रस्थापित समाज तिथे सेटल झाला आहे, ज्या प्रस्थापितांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालत आलं आहे, ज्यांना असं वाटते की राजकारण करण्याचा अधिकार हा फक्त आमचा आहे आणि हा मागासवर्गीय समाज हा आमच्या समोर येऊ शकत नाही, त्यामुळे धनगर समाजाला तिकीट सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे धनगर समाज हा राजकारणामध्ये मागे राहिला आहे। त्यानंतर मित्रांनो आटपाडी असेल, नागपूर असेल, सांगली शहर असेल, वाळवा असेल, इथे सुद्धा सांगली शहरमध्ये सुद्धा 12 नगरसेवक जवळपास धनगर समाजाचे आहेत। हे आपण ताकद आपण लक्षात घ्यायला हवी। तर मित्रांनो ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये जे तुम्हाला मी सांगितले तिथे निर्णायक मतदान हे धनगर समाजाचं आहे। त्यानंतर जयंत पाटलांचा वाळवा हा मतदारसंघ, हो मित्र जयंत पाटील यांचा मतदारसंघ, जे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांचा आत्मा फेर करतोय। पंतप्रधान नरेंद्र भटकते आत्मा हा शब्द वापरला होता, तो कुणासाठी वापरला होता हे सांगण्याची गरज नाही किंवा हे आपल्याला माहिती आहे, पण भटकती आत्मा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजून कोणी असेल तर ते जयंत पाटील आहेत मित्रांनो। त्यांना असं वाटलं होतं की गृहमंत्री तरी भेटेल, गृहमंत्री पण भेटले नाही। त्यांना नंतर वाटलं की अजितदादा पवार हे पार्टी सोडून गेले, देवेंद्र फडणवीस सोबत सरकार बनवलं, आता तरी पवार साहेब मला काय देतील, पण पवार साहेबांनी त्यांना परत ठेंगा दिला आणि साहेबांनी त्यांना परत ते जलसंपदा जे खातं आहे ते बाबा तू सांभाळ, ते डॅम बांधायचे काय बांधायचं ते बांध आणि तिकडच बस। तर हे जे भटकती आत्मा जयंत पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री बनायचं आहे, तर ते वाळवा या मतदारसंघामध्ये सुद्धा जवळपास 30 ते 40% मतदान धनगर समाजाचं आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकही त्याचा नेता जे शरदचंद्र पवार साहेब ज्यांनी हे मराठा आरक्षणाचं बागुलबुवा महाराष्ट्र राजकारणात उभा केला आणि जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्र राजकारणामध्ये सुरू आहे, ते जयंत पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भाषा कधीच करत नाही। तुम्ही शरद पवारांची गाडी अडवली असेल, लोकांनी बघितली तुम्ही, तर शरद पवारांनी त्यांना उत्तर दिले की हो पाठिंबा आहे। काय पाठिंबा, कुठला पाठिंबा, काही नाही, मराठा समाजाला आरक्षण शरद पवारांनी कधी दिलं नाही, तर कुठल्या गोष्टीला पाठिंबा? ओबीसीतून तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का नाही ही गोष्ट सांगा। ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवतात आणि अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल यांना विचारतात की तुमची भूमिका मांडा की तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार की नाही। अहो तसा प्रश्न तुम्ही शरद पवार साहेब असेल, जयंत पाटील असेल, सुप्रियाताई सुळे असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, अजून काँग्रेस असेल, राहुल गांधी असेल, सोनिया गांधी असेल, त्यांना विचारून बघा ना मनोज जरांगे पाटील साहेब।
पण मनोज जरांगे पाटील साहेब फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांचीच जात अशी आहे की ज्याच्यावरती आपण शिव्या देऊ शकतो. कारण की जे मागासवर्गीय लोक आहे, माळी, धनगर, वंजारी, बंजारी, तेली, लिंगायत हे समाज आहे, यांना मनोज जरांगे पाटील शिव्या देऊ शकत नाही. त्यामुळं टार्गेटेड सॉफ्ट टार्गेट कोण असतं तर ब्राह्मण. तर देवेंद्र फडणवीसांना पकडा आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा. एकनाथ शिंदे असेल, अजितदादा पवार असेल, यांच्या जातीबद्दल बोला ना. शरद पवार साहेबांनी आतापर्यंत रिझर्वेशन का नाही दिलं याच्याबद्दल बोला. आता तुम्ही म्हणता की जे सरकारमध्ये त्यांनाच रिझर्वेशन मागणार, बरोबर आहे, पण 2.5 वर्ष आधी सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांना जाऊन आरक्षण मागा. ज्या प्रकारे मुस्लिम लोक हे मातोश्रीजवळ जाऊन, मातोश्री समोर जाऊन त्यांचा हक्क मागतायत की आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तर जेव्हा वक्फ बोर्ड याचं बिल संसदेमध्ये आलं तेव्हा तुम्ही बॅकआउट का केलं, तुम्ही वॉकआउट का केलं, का बाहेर निघून गेले. त्या प्रकारे तुम्ही मातोश्री बाहेर जा. आणि आता मातोश्री तशी राहिली पण नाही. एकेकाळी शिवसेना भवनासमोर जाण्यासाठी खूप हिंमत लागायची. जरांगे पाटील साहेब तुम्ही तर आता कुणाची पण गचाटी पकडू शकता. त्याच दिवशी तुम्ही म्हणले ना की राज ठाकरे जर असे बोलले असेल तर त्यांची मुंबईला जाऊन गचाटी पकडेल. तर कमीत कमी मातोश्री समोर तर जा आणि त्यांना विचारा की 2.5 वर्ष घरात बसले तुम्ही आरक्षण का दिलं नाही. जे आरक्षण हायकोर्टामध्ये पास झालं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये का टिकवलं नाही. मनोज जरांगे पाटील साहेब एकदा त्या उद्धव ठाकरेला तुम्ही विचारा, अशी आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे. त्यानंतर आपण येऊ कोल्हापूर. ही गोष्ट सांगतो सांगलीमध्ये येऊ. आता सांगलीमध्ये जवळपास 8 पैकी 6 आमदार हे मराठा समाजाचे आहेत सध्या. एक ब्राह्मण आमदार आहे आणि एक सीट ही रिझर्व आहे फॉर SC/ST साठी एक रिझर्व असल्यामुळे तिथे एक आमदार आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा धनगर समाजाची एवढी ताकद असून धनगर समाजाचा एक पण नेता तिथे नाही किंवा धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीला त्यांनी तिकीट देण्याचं कोणी जरूर आवश्यक समजलं नाही, इम्पॉर्टंट समजलं नाही. त्यामुळे तिथे एकही आमदार त्यांचा नाही. त्यानंतर मित्रांनो कोल्हापूरमध्ये हातकणंगले जवळपास 2-2.5 लाख मतदार हे लोकसभेमध्ये कोल्हापूरमध्ये एकंदरीत हे धनगर समाजाचं आहे. त्यातला हातकणंगले असेल, त्यानंतर माळी व धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे तिथे. तर कुठल्या पॉकेटमध्ये माळी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, धनगर हे मोठ्या प्रमाणावरती आहे. काही गावं हे धनगराचेच आहेत, एका सरनेमचे गाव आहेत मित्रांनो. तिकडे जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून पडतो. तर पण हा समाज हा वेगवेगळ्या घराण्याशी जोडला असल्यामुळे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की प्रस्थापित घराणं जे आहेत त्या घराण्यांशी हा समाज जोडला गेला असल्यामुळे हा समाज तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती अग्रेसिव्ह नाही झाला. आणि त्यामुळे राजकारणामध्ये त्यांचं जे एक क्वांटिटी असायला हवं किंवा त्यांचं जे आपण म्हणतो त्याला की संख्या असायला हवी, ती संख्या त्यांची नाही. त्यानंतर आपण मित्रांनो सातारामध्ये माळी आणि धनगर मोठ्या प्रमाणावरती आहे. तिथे तरी पण एकही आमदार तिथे धनगर समाजाचा नाही. त्यानंतर मानखटाव असेल, मानखटावमध्ये 60,000 मतदान जवळपास धनगर समाजाचं आहे. त्यानंतर फलटणमध्ये 1 लाख मतदान परत धनगर समाजाचं आहे. त्यानंतर खंडाळा असेल, गावाच्या गाव धनगर समाजाचे आहेत मित्रांनो. काय सांगू, गावाच्या गाव धनगर समाजाचे एक आडनावावरून गाव आहेत. तसे जर गावं तुम्हाला काय आठवत असेल, मला एवढं रिसर्च करण्यासाठी वेळ भेटला नाही, पण तुम्हाला जर आठवत असेल की धनगर समाजाच्या गावाच्या गाव धनगर समाजाचे आहेत तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की धनगर समाजाचे कोणते गावं कोणत्या सरनेमच्या याच्यावरून आहेत. हे कमेंट्स मोस्ट वेलकम मित्रांनो. त्यानंतर वाई असेल, वाईमध्ये बगांची यात्रा प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. बगांची यात्रा हे वाईमध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर गोरेगाव, त्यानंतर खंडाळा, गावच्या गाव धनगर समाजाचे मी तुम्हाला जसं सांगितलं. त्यानंतर आपण येऊ मित्रांनो मराठवाडा झालाय. त्यानंतर आपण येऊ मित्रांनो याच्यावरती विदर्भ आणि कोकण. विदर्भ आणि कोकणवरती जर आलो आपण, विदर्भ आणि कोकण जर आलो तर कोकणमध्ये जवळपास डोंगरी धनगर मोठ्या प्रमाणात आढळतात. जी एक कम्युनिटी आहे धनगर समाजातली, सब कम्युनिटी आपण ज्याला म्हणतो की डोंगरी धनगर हे मोठ्या प्रमाणावरती कोकणमध्ये आढळतात. विदर्भामध्ये धनगर समाज तसा मोठ्या प्रमाणावरती नाही. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जवळपास 10,000 धनगर समाज तुम्हाला मिळून जाईल. कारण की पॉप्युलेशन मोठी असल्यामुळे धनगर समाजात 10-15% हा तुम्हाला कुठे मिळून जाईल. तर विदर्भामध्ये जवळपास खामगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आहे, तर तिथे आहे. तर मित्रांनो हे सगळी इन्फॉर्मेशन धनगर समाजाची झाली. तर मित्रांनो आर्थिकदृष्ट्या समाज समोर गेलाय, पण धनगर समाजाची पॉवर किती आणि हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर सिद्धारामय्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे सुद्धा धनगर कमिटीमध्ये येतात. आणि धनगरांची पॉवर किती असू शकते हे तुम्ही बघितलं. जी BJP पूर्ण देशामध्ये राज करत होती त्यांना हरवून
सीतारामय्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले, हे सुद्धा धनगर कम्युनिटीचे होतात. तर आता बघू की धनगर कम्युनिटी किती असर्टिव्ह होते आणि प्रस्थापिताविरुद्ध खरंच ते पेटून उठतात का आणि प्रस्थापिताविरुद्ध खरंच एकदा ते मतदान करतात का. आणि ज्या प्रकारचं एका समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून एका समाजाला महाराष्ट्राचं दाखवण्यात येतं की एकच समाज फक्त महाराष्ट्रभर चालवतो, हे खरंच धनगर समाज हा त्या गोष्टीला विरोध करून एकजूट होतो का आणि एकजूट होऊन मतदान करतो का, हे आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय वाटतं हे प्लीज सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.